आपल्या बाया. बाबासाहेबांनी 1935 ला घोषणा केली, 14 ऑक्टोबर 1956 ला धम्म दिला, आणि तरी आपल्या बाया रविवारी एका ठिकाणी चालल्या. पेशंट आडवा, डॉक्टर उभा. मी बोलल्याला ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. तिकडे चालल्या. जी बी बाई रविवारी तिकडे जाईल, सोमवारी ती मरणार, मग ही जीप काळी आहे. कारण का तर बाबासाहेबांना की हयात घातली आपल्याला आगळा वेगळा धम्म देण्यासाठी, आणि तू रविवारी तिकडे चालली म्हणजे तू मरायला पाहिजे का नाही? मरायला पाहिजे का नाही? म्हणून बैमान होऊ नका, विनंती आहे, बैमान होऊ नका. आणि राहिली गोष्ट, अशोक खरात घराघरात येत नाही. बाईच्या अंगात येत असेल तर नवऱ्यांना विनंती आहे, शहरामध्ये लिंबाचा फोक भेटत नसेल तर खेड्याकडून मी पाठवून देतो, मला नंबर घ्या. घरीच तिचं भूत काढा. ही जर शुक्रवारी झुलत असेल ना, आणि ती मी झुलायली कशावर? डपडीच्या तालावर. डड्डंग टट्टंग पिटी खायली 1 2 3 4 डड्डंग टट्टंग डड्डंग टट्टंग आणि हो दलिंदर लिंब खाऊ घालत जा थोडा नाही. घरीच लिंबाचा फोक घे. दे धनादन मंत्र जाताना मी देतो. ओम भगनी भागोदरी पद्मासे यवनी ओम भट स्वाहा झपाट लिला. दे धनादन. आणि अंगात कोण आले आपल्या? मरी आई. भेंडेल देव येऊ द्या, है ना, बालाजी येऊ द्या. अंगात मरी आई. त्या देवाचा फोटो बी नाही, मंदिर बी नाही. ती देवीच्या अंगात. आणि झुलायली कशी? तालावर. एकदा टकली करून पहा, झुलती का पाहू द्या बरं. डड्डांग टट्टांग झुलतच नाही ती. काय अंगारान, काय लिंब. बेमोत दे धनादन चल द्या. तात्पर्य लेकरा देखत बायकून मारू नका. बायकून फिरून मारल्यावर जी आहे ती बी जायची. विनंती आहे कसं आपल्या अंगात कधी कधी बाबासाहेब होऊ द्या. जगाच्या कल्याणासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होऊ द्या. जगात समाधी स्थळ पहा ना. राजीव गांधीच्या समाधी स्थळाचं नाव वीरभूमी आहे. गांधीजीच्या समाधी स्थळाचं नाव राजघाट आहे. इंदिरा गांधीच्या समाधी स्थळाचं नाव शक्ती स्थळ आहे. पंडित नेहरूच्या समाधी स्थळाचं नाव शांतिवन आहे का? चौधरी चरण सिंगच्या समाधी स्थळाचं नाव किसान घाट आहे. पण ज्या माणसाने आपल्या शरीराची राख रांगोळी केली, तुमचं कल्याण केलं, त्या बापाच्या समाधी स्थळाचं नाव चैत्यभूमी आहे. हे लक्षात घ्या. आपल्या अंगात बाबासाहेब येऊ द्या. आपल्या लेकरांना जगाच्या कल्याणासाठी काहीतरी वेगळं करू द्या. ते होईना. अंगात कोणी आली? मरी आई. झुलली की हाना. लिंबाचे फोक मी पाठवून